हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाडमध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानं जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन। ठाणे आणि नागपुरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक, आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी। कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश होणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। तर रोज खोटे बोलून नरेटिव्ह तयार करणाऱ्यांचा खोटेपणा उघडा पाडू, फडणवीसांचा आव्हाडांवर निशाणा। आव्हाडांकडून नकळतपणे बाबासाहेबांचे पोस्टर फाडले गेले, आव्हाडांनी स्पष्टपणे माफीही मागितली। जयंत पाटलांचा ट्विट। सुनील टिंगरेंकडून तावरेला अधीक्षक करण्याची शिफारस, टिंगरेंच्या शिफारस पत्रावर मुश्रीफांचा शेरा, म्हणूनच तावरेची नियुक्ती। ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळेंची माहिती। तावरे योग्य नव्हता तर तसा अहवाल देणं डीनचं कर्तव्य होतं, मंत्री काय ब्रह्मज्ञानी असतात का? हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, पुणे अपघात आरोप केल्यानं शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना कायदेशीर नोटीस पाठवणार। पुणे कार अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस ऍक्शन मोडवर, रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत कारवाई। ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात वाहनधारकांची कसून चौकशी। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी अजित पवार गटाकडून शिवाजी नलावडेंचं नाव जाहीर, तर भाजपकडूनही अनिल बोरणारे, शिवनाथ दराडे इच्छुक। नाशिक शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची भाजपची तयारी, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट भाजप आमने सामने। जळगावच्या भुसावळमध्ये दोघांवर गोळीबार, गोळीबारात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बोरसेंसह सुनील राखोडेचाही मृत्यू। वसईच्या वर्सोवा पुलाजवळ खोदकामादरम्यान मातीचा ढिगारा खचला, 5 ते 7 व्यक्तींना बाहेर काढलं। जेसीबीचा चालक अद्यापही ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती। लोकसभेच्या 7व्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार, 1 जूनला 7व्या टप्प्यातील 57 जागांसाठी मतदान। नरेंद्र मोदी, राहुल गांधींसह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। छत्रपती संभाजीनगरमधील गटाराच्या दूषित पाण्यामुळे खाम नदी प्रदूषित, नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस, रहिवाशांचं आरोग्य धोक्यात। नागपूरसह विदर्भात उष्णतेचा कहर, 2 दिवसात नागपुरातील विविध भागात उष्माघातामुळे 10 जणांचा मृत्यू। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8%च पाणीसाठा शिल्लक, आजपासून 5% पाणी कपात, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात होणार। राज्यावर पाणी टंचाईचं संकट, मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.98%च पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये तीव्र पाणी टंचाई। मध्य रेल्वेवर उद्यापासून 3 दिवस जम्बो ब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।